नमस्कार सुनीता मॅडम. सुनीता मॅडम, काय म्हणत होते सरिता मॅडम? कसला विचार करत आहे? मॅडम मी असा विचार करतो म्हणजे मला एक ना अडचण आहे. अडचण अशी आहे मॅडम की माझ्या वर्गातल्या काही मुलांना 0 ते 9 अंकांची वजाबाकीच येत नाही हो. हो. काय करावं मला काही सुचतच नाहीये. हो मॅडम, एवढंच ना. डॉक्टर जसे वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे औषध देतात ना, तसेच आपल्या मुलांमध्ये जेवढ्या समस्या आहे त्याच्यावरही आपण वेगवेगळे उपाय करू शकतो. तुमच्याकडे आहे का हो एखादा उपाय? हो, हा उपाय आपल्याकडे आहेच मॅडम. आपण त्यांचा एक वजाबाकी एक खेळ घेऊया. खेळ? मग तर मुलांना खूप मजा येईल ना. नक्कीच. मग तुम्ही मला सांगाल का की हा खेळ कसा खेळायचा तो? नक्की मॅडम, नक्कीच सांगते. पण मला सांगा सरिता मॅडम, हे जे खेळण्यासाठी साहित्य लागणार आहे ते बाजारातून आणावं लागेल का हो? किंवा हा जो आपण खेळ खेळणार आहोत त्यासाठी आपल्याला मैदानावर जावे लागेल का? नाही मॅडम, तुम्ही कसलीच काळजी करू नका. हा खेळ आपण अतिशय कमी जागेतही घेऊ शकता. तुमच्या वर्गात घेऊ शकता. एवढंच काय, तर तुमच्या वर्गातल्या टेबलावर सुद्धा तुम्ही हा खेळ घेऊ शकता. मग चांगलं होईल ना? आणि साहित्य म्हणाल तर काहीच नाही. आपल्या सगळ्यांच्या शाळेमध्ये गणित पेटी आहे. हो. त्याच्यामध्ये जोडो ब्लॉक्स आहे, ते तुम्ही घ्या. गोट्या घ्या, किंवा आपल्या परिसरात सापडणारे लहान लहान गोटे, गारगोट्या किंवा कंचे याचा सुद्धा तुम्ही याच्या खेळामध्ये वापर करू शकता. अच्छा, म्हणजे मग हेच तर साहित्य आपल्याला सहज कुठे पण उपलब्ध होईल. हो नक्कीच. आणि मॅडम, एवढंच नाही तर आपण वर्गातल्या प्रत्येक मुलांचा सहभाग या खेळामध्ये घेऊ शकतो. मग तर माझ्या वर्गातील प्रत्येक मुलगा निपुण होईल बरं. हे नक्कीच. चला तर मी तुम्हाला हा खेळ कसा खेळावा हे सांगते. नक्की मॅडम. पहा मॅडम, मी इथे रिंग घेतलाय. मॅडम आपण असं खडूनी पण रिंगण आखू शकतो ना? हो, तुम्ही तुमच्या वर्गात खडूनी सुद्धा रिंगण आखू शकता. आणि या आहे आपल्या निपुण पेटीतल्या कवड्या. बघा, आता मी या टाकल्या. आता मला सांगा की रिंगणाबाहेर किती कवड्या आहेत? 1, 2, 3. 3. म्हणजे माझ्या जवळ 9 कवड्या होत्या, त्यातील 3 कवड्या बाहेर गेल्या. आता आत किती आहेत मॅडम? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे आपल्याकडे 6 कवड्या शिल्लक राहिल्या. इथे आपण गणितीय भाषेत काय सांगू शकतो? 9 - 3 = 6. बरोबर. असेच आपण मुलांकडनं गटामध्ये किंवा वैयक्तिक सुद्धा हा खेळ घेऊ शकतो. मॅडम, हा खेळ आता तुम्ही स्वतः करून पहा, म्हणजे तो तुमच्या लक्षात राहील. हो मॅडम, मी जर करून बघितलं तर मला जास्त लक्षात राहील. आता काय करायच्या, कवड्या टाकायच्या रिंगणात. बरोबर मॅडम, आता मी तुम्हाला सांगते हा. हो. बघा, माझ्याकडे 9 कवड्या होत्या है ना, त्यापैकी परत माझ्या 6 कवड्या रिंगणात राहिल्या. आणि 1, 2, 3 कवड्या रिंगणा बाहेर गेल्या. म्हणजेच 9 - 3 = 6. बरोबर मॅडम. किती सोपं आहे हो मॅडम. हो. का मॅडम, तुम्हाला खेळ कसा वाटला हा? खूपच छान. मला तर इतकी मजा आली ना. हो ना? मग माझ्या मुलांना तर खूपच मजा येईल. नक्कीच. आणि मॅडम, मला हे तुमचं पटलं की माझी जी आता अडचण होती ना, की माझ्या वर्गातल्या 2-3 मुलांनाच 0 ते 9 संख्यांची वजाबाकी येत नव्हती, पण आता मात्र मला हा विश्वास झालाय की आता माझ्या सगळ्या मुलांना ही वजाबाकी निश्चित येईल. नक्कीच मॅडम. आणि तुम्ही हा खेळ तुमच्या वर्गातील मुलांचे 2 गट करून सुद्धा घेऊ शकता. हो. किंवा मुलांना वैयक्तिक एकेकाला बोलवून तुम्ही काय करायचं, एक रिंगण करायचं, त्याच्या भोवती वर्गातील इतर पोरांना बसवायचं, म्हणजे ते खेळाचं निरीक्षण करतील आणि एक मुलांच्या संकल्पना स्पष्ट होतील. म्हणजे बघा मॅडम, या खेळातून आपल्याला दुहेरी फायदा आहे. हो. म्हणजे जो मुलगा खेळ तो शिकणार आहे, पण आपल्या रिंगणाभोवतीचे बाकीचे विद्यार्थी बसलेले बरोबर. आहेत ते सुद्धा निरीक्षण करतील, सहेतुक निरीक्षण करतील. बरोबर. आणि त्यांच्या लक्षात येईल की हा, आता रिंगणा बाहेर गेलेले म्हणजे वजा झाले, रिंगणाच्या आत आहेत म्हणजे शिल्लक राहिले. बरोबर. म्हणजे इथे विद्यार्थी आंतरक्रिया पण छान होईल. धन्यवाद सरिता मॅडम, तुम्ही माझी अडचण दूर केली आणि मला हा छान खेळ शिकवला. धन्यवाद.